मी एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि मला कोणी पिझ्झाऐवजी बर्गर आणून दिला, तर मी तो बर्गर बिंदास खाईल. कारण की माझ्याकडे टाईम नाही त्या वेटरसोबत भांडण करायला, की माझा पिझ्झा कुठे आहे, मी बर्गर नाही सांगितला. जर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीवर ऑफेंड होत असाल ना, जसं की तुम्हाला बर्थडेला तुमच्या मित्रांनी पार्टी नाही दिली, नाहीतर फोन नाही केला, तुम्हाला ट्रॅफिकमध्ये कोणतरी कट मारून गेलं, तुम्हाला फ्रेंड्सनी फिरायला नाही बोलावलं, तर मित्रांनो तुम्ही चुकीच्या प्रॉब्लेम्सवर फोकस करताय आणि कधीच सक्सेसफुल नाही होऊ शकणार. कारण की सक्सेसफुल लोकांना असल्या गोष्टीवर विचार करायला टाईम नसतो. हे सगळं बिनकामाच्या लोकांची लक्षणं आहेत आणि तुम्हाला जर खरंच काही बनायचं असेल ना, तर छोट्या-छोट्या गोष्टींच्या मागे टेन्शन घेणं सोडून द्या. तुमच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असली पाहिजे, मी माझे गोल्स कसे अचीव्ह करणार, बास. बाकी कोण काय करते, कोणी आयफोन घेतला, कोणी क्लबला गेलं, कोणाची गर्लफ्रेंडशी भांडण झालं, तुम्हाला काय करायचंय? माइंडला विचलित करू नका आणि फक्त स्वतःवर लक्ष द्या. 1 वर्ष स्वतःवर लक्ष द्या आणि बघा लाईफ तुमची कुठून कुठे जाते. जेवढे पण सक्सेसफुल लोक आहेत ना, ते कधीच कोणाशी जेलस नसतात. कारण की हाय स्टेटस लोकांना आहे ना, असल्या गोष्टींसाठी टाईम नसतो. एक बॉडी बिल्डर कधीच बिगिनरला जज करत नाही. एक करोडपती कधीच कोणाला धंद्यात नुकसान झालं म्हणून त्याला जज करत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं असेल ना, तर अशा लोकांसोबत राहा जे ऑलरेडी सक्सेसफुल आहे. आपोआप सगळं चेंज होईल.